नमस्कार मित्रांनो, मला फार आनंद होतो. आज यूट्यूबवर एक 3 दिवसापूर्वी माझा अकाउंट उघडला आणि तुम्ही मित्रमंडळींनी जो प्रचंड प्रतिसाद दिला तर खूपच आनंद वाटतोय. पण जास्त आनंद का वाटतोय तर एक 4-5 दिवसापूर्वी आपण नरसोबावाडीची यात्रा नेहमीप्रमाणे काढली. रिस्पॉन्स हा प्रचंड नेहमी मिळतोच, पण काय होतं कधी कधी या गाड्यांचं बुकिंग ते सगळं RTOचं आधी द्यावं लागतं ना, आणि मग शेवटच्या आठवड्यात लोक गर्दी करतात. आम्ही त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही आदल्या दिवशी बुक केलं तर RTOवाल्यांना मी नावं कशी देणार, तर जर लवकर बुक करत जा. ह्याला मात्र बऱ्याचशा लोकांनी वेळीच बुकिंग केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 5 बसेस केल्यानंतर आम्ही बंद केलं. मग तिथे पण आम्हाला ते जागेचं असं मर्यादा असते. आणि इतका छान वेळ गेला. 3 दिवस सातत्याने काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत त्या खाली नरसिंह सरस्वतींच्या मंदिरातले कार्यक्रम लोकांना ऐकता आले. पहाटेची ही जी काकड आरती असते ही आमची मुंबईची भाविक मंडळी, पुण्याची, नाशिकची रात्री 1-1 वाजेपर्यंत जागून पहाटे 5ला पूजेला गेली. ते म्हणाले, शरदजी त्यांचा आवाज, ते काकड आरतीचं सगळी पदं, ते शरणाष्टक काय उत्तमच. ते करून आले की माझं सारखे लेक्चर्स व्हायचे, कारण लोक माझ्यासाठी येतात. मग तुम्हाला प्रश्न असतात, मग 2-3 तास भन्नाट हसवणूक, माझे व्याख्यानं असतात, तुमचे प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. असं करत 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 11:30-12 वाजायचे. मग अमृततुल्य भोजन, वाडीचं भोजन म्हणजे ते कृष्णाकाठची वांगी, भाकरी, लोणी. अक्षरशः आमचे ते प्रभाकर आचार्य आहेत, म्हणजे ते अन्नपूर्णाच आहेत. आणि इतकं लोकांना जेवण आवडतं. थोडी विश्रांती की लगेच माझं पुन्हा कार्यक्रम. मग ते पुष्कळशी लग्नाची तरुण मुलं मुली आली होती, अगदी MBA झालेली डॉक्टर्स आणि इंजिनियर्स मुलं मुली. 2-2.5 तास मी सखोल समजून सांगितलं. ते म्हणाले, शरद काका असं कोणीही सांगत नाही, नुसती बोटं मोजतात, 18 गुण म्हणजे 18 गुण झाले असं नसतं. ते आयुष्यभरचा करार आहे, तुम्ही आनंदाने शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. मग तो एक कार्यक्रम उत्तम होतो. त्याच्यानंतर मग आणखी एक दिवस जातो, प्रदक्षिणा, संध्याकाळची पालखी, तो आनंद घेतात. सकाळी लवकर उठून आम्ही त्यांना कराडला नेलं. एक प्लेजंट सरप्राईज असतं. त्या कराडच्या 3 स्टार अशा सुंदर महेंद्र हॉटेलमध्ये अप्रतिम जेवण. तिथून चाफळ, जिथे फार कोणी जात नाही, रम्य मंदिर आहे ते. तिथे रामप्रभू सीतामाईंची ओटी भरली. ते सगळं करून वेळच्या वेळी संध्याकाळी बसेस परत आल्या. पोटातलं पाणी न हलता उत्तम प्रवास, उत्तम निवास आणि महाउत्तम भोजन. असे आम्ही परत येतो न येतो तोपर्यंत इतके मेसेज यायला लागले, हे काय सर आम्हाला येतं आलं नाही वगैरे वगैरे. आणि नेमकं नरसिंह सरस्वतीचा जन्मकाळ जो आहे, पौष शुद्ध द्वितीया म्हणजे 7 जानेवारी 2019. मी तर जातोच नेहमी, आणि मी जातोय कळल्यावर अनेकांचे फोन यायला सुरुवात झाली. म्हटलं हरकत नाही, एवढी भाविक मंडळी आहेत, नरसोबावाडीच्या यात्रेला काही सोपं नाही येणं, पुण्यवान माणसांचे योग येतात ते. मग मी परत काढली यानं. लोक म्हणाले, अहो तुम्ही एवढे दमणं बिमणं काही नाही, इथे आपण आलो आहे धर्मप्रसारासाठी. नरसोबावाडीच्या पुजाऱ्यांच्या उपाध्यांचं काम सातत्याने धर्मप्रचार करणे, आणि खरोखरच एज्युकेटेड माणसं एवढी छान आहेत हे नेहमी पाहतोच मी. ह्याला आणखी अनुभव आला मला. तर असं ठरवलं आहे, परत 6 तारखेला छानपैकी संध्याकाळी निघायचं. पहाटे तुम्ही पोचता, गरम गरम पाणी, भरपूर मोठी जागा, अत्यंत सुंदर भोजन. सगळे माझे विद्यार्थी सेवेला असतात. आणि 6ला रात्री निघून 7 आणि 8 पूर्ण, 9ला सकाळी निघायचं. नेहमीप्रमाणे मस्त भोजन करायचं, चाफळला जायचं, परत यायचं. आणि हे नंबर्स आपल्याला मिळतं, पण तरी मी तोंडी पण सांगतो. 9222353688, 9222353688 आणि 9820104776, 9820104776 या नंबरवर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करा. कारण अगदी बुकिंग चालू झालं आहे. मला आश्चर्य वाटलं, 3रा दिवस 4था नाही झाला तोपर्यंत पहिली बस पण भरत आली. तर मी ह्याला ठरवलं, किती लोक येऊ, तुमच्याबरोबर छानपैकी सगळं शेअर करायचं. तिथे गेल्यावर माझी प्रवचनं असतात, तुमचे सगळे प्रश्नोत्तर असतात, ते आपण परत रिपीट करू. कारण पुढचं काही सांगता येत नाही. याचं कारण असतं की मला सगळीकडं बोलावणी येत आहेत.
तर आमच्या घरच्या लोकांचं म्हणणं असं पडलं, UAE एवढी बोलवणी येतं, एक विश्व टूर करून या तुम्ही. आता बघू, जर गेलो तर मग 5-6 महिने काय आपली यात्रा निघणार नाही. ते सगळं दत्त महाराजांच्या इच्छेवर आहे. आमचं काम एवढंच आहे की आपली ही जी बाजू आहे धर्मप्रचाराची करत राहणे, आणि नरसोबावाडी हे स्थान दत्त महाराजांनी त्रिभुवनात हिंडून उत्तम स्थान म्हणून शोधून काढलं आहे. फक्त एक विषयाला म्हणून आपल्याला सूचना देतो, नदीच्या पायऱ्या उतरून कधी खाली जाऊ नका, कारण अलीकडे तिथे सुसरी असतात तसं आढळले, चिखल असतो, घसरायला होतं. गाडीत सगळ्या इन्स्ट्रक्शन देतील, पण मी आधीच देऊन ठेवतो, बाकी सगळं सेफ. पण खाली उतरून पाण्यात वगैरे जायचा प्रयत्न करू नका, आणि जरूर आपण वाडीला जाऊ. मी आताच आमंत्रण करून ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे विचार वैभव हे ध्यानीमनी नसताना महाराजांनी अप्रतिम पुस्तक माझ्याकडनं लिहून घेतलं आहे. अशी कॉन्सेप्टच नाही आहे की बाबा त्याला विषय नाही, अध्याय नाही. कुठलंही पान उघडा, कुठला तरी विषय घेतलेला असतो, आणि आत्ताच इतक्या लोकांनी सांगितलं अप्रतिम पुस्तक झालेलं आहे. तर तेही आता वाडीला आपल्याला मिळेल, किंवा मंगळवारपासून सगळीकडे दुकानातही आपल्याला मिळेल. त्याचे फायदा जरूर घ्या. ज्यांना कोणाला शक्य होत नाही त्यांनी एवढा विश्वास बाळगा की त्यांच्यासाठी मी संकल्प करून प्रार्थना करत असतो. तर सध्या मी नरसोबावाडी आणि हे विचार वैभव या दोनसाठी परत आपल्याकडे आलो आहे. एक नवीन विषय करून परत येतोच आहे मी. तोपर्यंत विचार करा, आणि जसं आपल्याला जमेल तसं करा. पण आल्यानंतर आपल्याला वाटेल धन्य झालो मी, एकदा तरी वाडीला जाऊन आलो. नमस्कार.